मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आतापर्यंत आपण 6 अध्याय श्री शिवलीला अमृताचे आपण ऐकून चुकलो आहोत आणि 1 ते 5 अध्याय हा आपण एकत्र संपूर्ण व्हिडिओ टाकून दिले होते। ज्यांना 1 ते 5 अध्यायपर्यंत पारायण करायचे असतील तर त्यांनी ते 5 अध्याय पण ऐकले तरी आपल्याला एक पारायण केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते आणि 1 ते 15 अध्याय पण आपण ऐकले तरी पारायण केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते। शिवलीला अमृताच्या अध्यायांमध्ये खूप पावर आहे, ताकद आहे। जो खूप भाग्यवान आहे त्यालाच शिवलीला अमृताच्या कथा ऐकायला मिळतात। सहजासहजी हा अध्याय कोणालाच ऐकायला मिळत नाही। ज्यांचं काही खूप जन्माचे त्यांच्या जन्मी खूप काही पुण्य जमा आहे त्यांच्या पदरी त्यांनाच ह्या कथा ऐकायला मिळतील। ह्या कथा अत्यंत जो कोणी ऐकतो त्याची कसलीही संकटे कसलेही काही काम त्यांचं होत नसणार तर 100% गॅरंटी की या कथा ऐकल्याने त्यांची कामं सर्व निर्विघ्नपणे पार पडतात आणि शिवाप्रती त्यांची भक्ती दृढ होते, विश्वास दृढ होतो। शिवाला जर 1 तांबे आपण नुसतं जल अर्पण केलं तरी शिव आपला हात धरतो आणि आपल्याला जो पाहिजे असेल ते आपल्याला देतो। शिव सहजासहजी हा कोणाचा होत नाही। जो शिवकथा ऐकतो त्याचा सहजासहजी शिव होतो। सहजासहजी शिव कोणाचा हात पकडत नाही, पण शिवाप्रती तुमची दृढ विश्वास राहिले तर शिव तुमचा हात इतका पकडतो की तो कधीच सोडत नाही। म्हणून या कथा ऐकून आपल्याला शिवाप्रती दृढ भक्ती करायची आहे। एवढा या शिवलीला अमृताच्या कथाच्या अध्यायांमध्ये खूप ताकद आहे, खूप पावर आहे। जो कोणी आजारी असेल त्यांनी 7 दिवस या कथा ऐका। एक पाण्याची बाटली घ्या, त्या पाण्याच्या बाटलीत जवळ एक तेलाचा दिवा लावा, एक तुपाचा दिवा लावा। देवघरात जर बसले आहे तर 2 अगरबत्त्या लावा, त्यातील थोडी रक्षा या पाण्यात टाका आणि ते पाणी आपण स्वतः प्या। म्हणजे आपले कसलेही दुःख कसलेही दारिद्र्य असेल कसलेही संकट असतील तर ते दूर जातील। कसलाही रोग होईल असेल तर तो नाहीसा होईल। माझा स्वतःचाच अनुभव मी तुम्हाला सांगत आहे। परवाचा शुक्रवारच्या दिवशी मला झोपेमध्ये रात्री 2:30 वाजता जो खनखजुरा राहतो गोम राहते ती चावून गेली झोपेमध्ये। एवढी मोठी 1 बिल्लासची गोम होती आणि खूप जाड होती ती। मला माहिती नाही की गोम चावून गेली का काय। एकदम भर झोपेत रात्री 2:30 वाजता ते चावून गेली तर मला एकदम आग व्हायला लागली। मानेवर चावली तर मी म्हटलं मला काहीतरी चावलं। मी लाईट लावला रात्री झोपेत, माणसाला काही उठवलं नाही, माणसं दिवसभर थकलेले राहतात तर मीच लाईट लावला आणि आरशात बघते की मला काय चावलं। एवढी आग होते शरीराची। त्यात माझी दाढसुद्धा जी आहे लास्टची तीसुद्धा खूप इन्फेक्शनमुळे एवढी दुखत होती। तरी पण मी तुमच्यापर्यंत कशा तरी प्रत्येक अध्याय पोहोचवण्याचा प्रयत्न केला। मी माझ्या दुखापत मी साईडला ठेवते पण तुमच्यापर्यंत मला कथा पोहोचवण्याची माझी खटपट चालूच राहते। तर मी लाईट लावला 2:30 वाजता तर काय चावलं तर ते शिदी माझ्या गोम मला मानेवर चावून माझ्या बॅक साईडला पाठीमध्ये नाईट ड्रेसमध्ये घुसून गेली। पण मला माहीत नाही की घुसलेली आहे असं। पण मी 15-20 मिनटं लाईट लावून आरशातच बघत राहिली, मोबाईलचा टार्च लावत राहिली की काय चावलं। एवढी आग होते, लाल झाली ही जागा, एवढी लाल झाली एवढी जागा। काय झालं थोड्या वेळाने मग शरीरावर पाठीवर मला असं काहीतरी चालताना वाटलं, माझ्या कपड्यांना चिपकली असेल तर मी म्हटलं आपल्याला काहीतरी पाठीवर जनावर आहे, काहीतरी आहे आणि चांगलंच मोठंच आहे। तर मग मी आरोळ्या पण मारल्या नाही, घाबरली पण नाही। मग तिला हळूच मग नंतर माझ्या पायांमध्ये गुडघ्यापर्यंत ते एकदम जोरात फास्टमध्ये आली। मी तिला हळूच दाबली, कपडे झटकले तर ती खाली टपकिनी पडली। मग मी माझ्या मिस्टरांना उठवलं, म्हटलं अहो केवढी गोम आहे, केवढा खनखजुरा आहे पा, मला हा याने चावला म्हटलं। मग तसंच कांद्याचा रस घेतला। एवढा 2:30-3 वाजता कांद्याचा रस चांगला किसून घेतला आणि बारीक सेंदा नमक आणि ते लावत बसले। 6 वाजून गेले। 2:30-3 वाजेची चावलेली, सकाळचे 6 वाजले। एवढी आग होत होती शरीराची, एवढी आग होत होती की मी सांगू नाही शकत। त्यात दाढ पण त्रास देत होती खूपच। तर चेहरा पण सुजलेला होता, त्यामुळे मी रिव्हील फेस पण किती दिवस झाले शॉर्ट्समध्ये बी करत नाही आहे। तब्येत पण खराब आहे, चेहरा पण खूप सुजून गेलेला आहे, त्यामुळे रिव्हील फेस पण शॉर्ट्सचे करत नाही आहे। तब्येत पण खराब आहे 15-20 दिवस झालेपासून। पण कथा पोचवते वॉईसनुसार तुम्हाला कथा तुमच्यापर्यंत मी पोचवण्याचा प्रयत्न करत आहे। मग सकाळी 7 वाजता डॉक्टरांना बोलवलं, डॉक्टरांनी इंजेक्शन वगैरे दिल्या, गोळ्या दिल्या। ह्या शिवलीला अमृताच्या अध्यायाचं माझं पारायण चालू आहे। हे पाणी मी स्वतः एक बाटली जवळ ठेवते, ते बाटलीतलं पाणी मी पिते आहे। म्हटलं भगवंत शिवाने मला वाचवलं, जर ती चावून अजून वरती माझ्या कानामध्ये घुसली असती तर खराबच काम राहिलं असतं। म्हटलं ती चावून माझ्या पाठीत गेली हे चांगलं झालं, कारण आपण शिवाचं नामस्मरण करतो, शिवशिव करतो, शिवशिव बोलल्याने सुद्धा शिव आपली रक्षा सदोसदी करतो।
पडतात, पण म्हटलं जाऊ दे, चावली तर काही चांगलं होणार असेल माझ्याबरोबर, तर त्यासाठी पण चावून गेली असेल. मी माझं पॉझिटिव्हच ऊर्जा ठेवली. पण नंतर ते जेवढी जागा मानेला चावली होती तेवढी जागा एवढी गोल सर्कलमध्ये पूर्ण ब्ल्यू कलरची डार्क होऊन गेली होती. कारण ती खूप खनखजुरा खूप विषारी राहतो. केव्हा केव्हा साप जिथे राहतो त्या जागेवर जर ही गोम राहते, खनखजुरा हिंदीमध्ये म्हणतात, मराठीत गोम म्हणतात, तर हे जे साप ज्या ठिकाणी आहे बिळामध्ये तिथं पण हे गोमा खूप राहतात ह्या दिवसाच्या. जर तिथून ती येऊन आपल्याला चावून गेली तर त्याचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो, कारण ती एवढी भयानक आणि विषारी असते. म्हणून या पावसाळ्याच्या दिवसात तुम्हाला माझा हा एक उपाय टिप्स आहे की आपल्या घरामध्ये सेंधा नमकचा पूर्ण पोचा लावा. मी हे सांगण्यामागे गोम मला चावली आहे या सांगण्यामागे माझा हा उद्देश होता की तुम्ही पण या पावसाळा चालू आहे आता, तर घरामध्ये सेंधा नमक आणि जे डॉक्टर फिनाईल येतं, सेंधा नमक आणि डॉक्टर फिनाईल हे 2 वस्तू टाकून तुम्ही जास्त पोचा लावा. सेंधा नमक जास्त राहू द्या. जिथे सेंधा नमकाने पोचे लावले राहतात तिथं गोमा बिलकुल येत नाही. आपल्या पहिल्या शिडीपासून तर वरपर्यंत एकदम जास्त असा वास यायला पाहिजे सेंधा नमकच्या वासाने एक पण गोम आणि ते खनखजुरा आणि गोम एकच आहे, तर ते चढणार नाही आणि आपल्या मुलाबाळांचे आणि आपले संरक्षण होईल. माझं ऑक्सिजनसुद्धा लेवल कमी होऊन गेलं, तर जर गोम चावली आपली तर आपलं ऑक्सिजन कमी होऊन जातं. पण मला शिवाची साथ होती म्हणून शिवाने माझं ऑक्सिजन कमी तर झालं, पण एवढं बी कमी नाही झालं की मी बोलू नाही शकत बुवा. पण एकदम असं खूप अशक्तपणासारखं मला वाटत होतं आणि 3 दिवसपर्यंत खूप शरीराची आग होत राहिली. आणि त्याशिवाय माझे दाढ दुखत होती, तर त्यामुळे मी 8-10 दिवसापासून जेवण काय मला माहिती नाही आहे, लिक्विडवरच आहे, त्यामुळे जास्तच अशक्तपणा आला. आणि गोम पण चावून गेली. पायाची हड्डी आहे ते पण टाकीची हड्डी पण थोडी वाढून गेलेली आहे. तर सर्वच त्रास आहे असं जरुरी नाही आहे. आपण शिवाचं बी करतो, पण शिवाचं नामस्मरण करत राहा, म्हणजे ते काही आपल्याला दुखणं राहतं ते दुखणं आपलं तरी कमी होतं. आणि आपण या कथा वगैरे ऐकतो तर आपण याच्यात आपण गुंतलेलो राहतो, तर आपल्याला जे काही दुःख आहे, यातना आहे, शरीरच्या ज्या पीडा आहेत त्या कमी व्हायला मदत होते. म्हणून या कथा ऐकायला सर्वांनी श्रवण करायचे आणि या कथा ऐकायला आपलं मन निर्मळ आणि स्वच्छ ठेवा. जर आपलं मन आणि निर्मळ राहिलं, आपला आत्मा चांगला शुद्ध राहिला, तर आपल्या आत्म्यामध्ये साक्षात शिव बसलेला असतो आणि जे काही आपण कार्य करतो ते शिव आपल्यासोबतच राहून सर्व कार्य करतो. म्हणून मी तुम्हाला बोलते, हर समय उठता बसता झोपता पोळ्या लाटता कपडे धुता हर समय जय श्री महाकाल असं करूनच झोप. आणि मी त्या दिवशी पण, आणि मला सवयच आहे, जेव्हा आपण मी झोपते उठते बसते जय श्री महाकाल माझ्या तोंडामध्ये सारखं चालू राहतं. महाकाल बोलल्याने महाकाल आपली रक्षा करतात, तर तसंच महाकालाने माझी रक्षा केली असेल, नाही तर खूपच त्रास झाला असता. तेवढा त्रास झाला नाही. त्रास असा मला वाटतो अशक्तपणासारखा, पण मी बोलते तुमच्यापर्यंत, शिव मला शक्ती देतोय आणि तुम्ही श्रवण करतात, तेच मला आनंद वाटतो की माझ्या कथा सर्वजण भाविक भक्त शालिनी भक्तिसागरची जी माझी फॅमिली आहे ती बघते आणि वाचते आणि कमेंट्स करते. तर व्हिडिओ थोडा लॉंग झाला बोलण्यामध्ये टॉपिक, तर सॉरी मित्रांनो. पण मला हे तुम्हाला सांगायचं होतं, तुमच्यापर्यंत हे मला पोचवायचं होतं की तुम्ही ही अशी पावसाळ्याची गलती करू नका काही, तर तुम्ही सेंधा नमकचा पोचा नक्की लावा, आपल्या मुलाबाळांचं संरक्षण होईल. तर आता आपण आज ऐकणार आहोत भद्रायूची कथा. तर आजच दुपारी माझी दाढ एवढी खराब झालेली होती, तर ती पण मी आजच काढून आलेली आहे. पण दिवसभर थोडा आराम केला, आता थोडं रिलीफ वाटतं आहे. आता वाजले रात्रीचे 9, पण म्हटलं मला कथा वाचण्या बगैर चालणार नाही, कारण की मला बेचैन एकदम होतं. जर तुमच्यापर्यंत कथा पोचवल्या नाही, सकाळ झाली तर असं वाटतं कथा पोचवायलाच पाहिजे. म्हणून मी या कथा थोडा वॉईस थकलेल्यासारखा वाटेल, पण थोडं तुम्ही पण मला समजून घ्या. तर आता आपण कथेला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमो नमः. भद्रायूची कथा शिवलेल्या अमृताचा अध्याय 7 आहे. हे सारे विश्व व्यापून सुद्धा उरलेल्या विश्वनाथा, तुझी लीला फार आगाध अशी आहे. मंद स्मित करीत करीत हे शंकरा, तू 6व्या अध्यायात परमभक्त सिमितिनीचे संपूर्ण चरित्र सांगितलेस. श्रीधर कवीच्या निमित्ताने पुढे करून त्यांच्या वाणीमधून तूच आपले गुणवर्णन केलेस.
व्यास रूपाने अवतीर्ण होऊन सुतास मूर्त स्वरूप दिलेस आणि आपल्या भक्तांचे पापहरण करणाऱ्या कथा त्यांच्या मुखाने तूच सांगितल्यास. आता आणखी एक कथा ऐकावी. फार पूर्वीच्या काळी विदर्भ देशात वेदमित्र नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत होता. त्याचा एका परममित्राचे नाव होते सारस्वत. दोघेही वेदशास्त्रात अतिशय निपुण होते. बुद्धीने खूप तेजस्वी होते. दोघांनाही एक सुपुत्र होता. वेदमित्रांच्या पुत्राचे नाव होते सुमेधा आणि सारस्वताच्या पुत्राचे नाव होते सोमवंत. दोघांच्या वडिलांमध्ये असलेल्या मैत्रीप्रमाणे या दोन्ही मुलांची दाट मैत्री होती. रोज दोघंही बरोबरच विद्या अभ्यासात करीत होते. अशा तऱ्हेने 16 वर्ष गेली. सुमेधा आणि सोमवंतांची विद्या पूर्ण झाली होती. दोघांनी दशग्रंथांचा अभ्यास चांगल्या प्रकारे केला होता. सारीच्या सारी पुराणे त्यांनी मुखोद्गत केली होती. संहिता, पदक्रम, अरण, ब्राह्मण, छंद, निकंठ, ज्योतिष्य, कल्प, व्याकरण वगैरे सर्व विषयात दोघांनी उत्तम प्रकारचे प्रावीण्य मिळवले होते. एके दिवशी वेदमित्र आणि सारस्वत दोघांनीही आपल्या मुलांना सांगितले, मुलांनो, तुमचा विद्याभ्यास आता पूर्ण झाला आहे, तेव्हा आता तुम्ही आपल्या राजाला जाऊन समक्ष भेटा आणि आपल्या अंगाची गुणांनी त्यांची कृपा प्राप्त करून आपल्या विद्येच्या जोरावर खूप संपत्ती मिळवा. मग एखादी चांगली सुयोग्य वधू पाहून तुम्ही त्यांचा विवाह करू. मग आपल्या वडिलांच्या आज्ञाप्रमाणे मानून सुमेधा आणि सोमवंत दोघंही राजाच्या नगरीत जाऊन राजाला भेटले. आपल्या विद्या भांडार दोघांनी राजापुढे मोकळे केले. दोघांचीही विद्वत्ता पाहून राजा खुश झाला. त्या दोघांकडे बघत राजाने त्यांना म्हणाला, मुलांनो, मी तुम्हाला सांगतो ती गोष्ट ऐकाल तर मी तुम्हाला खूप खूप द्रव्य देईन. राजाने आज्ञा करावी. दोघे मित्र अतिशय आनंदाने व आदराने म्हणाले. तेव्हा राजा म्हणाला, नैषध नगरीला राजा चित्रगंध राज्य करीत आहे. त्याच्या अतिशय सुंदर, चतुर व शिवभक्त अशा पत्नीचे सिमितिनीची कीर्ती सर्व जगात पसरली आहे. ती शंकराची व्रत म्हणून नेहमी दाम्पत्याची पूजा मनोभावे करीत असते. तुमच्यापैकी एका स्त्रीने वेश घ्यावा आणि नैषध नगरीला दाम्पत्य म्हणून जावे. सिमितिनी तुमची पूजा करून तुम्हाला खूप द्रव्य देईल. ते द्रव्य घेऊन तुम्ही पुन्हा माझ्याकडे यावे. मी तुम्ही मागाल तेवढे द्रव्य देईन. आपले माता, पिता, गुरु आणि राजा यांची आज्ञा मोडू नये असे शास्त्रात सांगितले आहे. हे राजाचे भाषण ऐकून दोघे कुमार एकदम म्हणाले, छे राजन, आपण आम्हाला अशी निद्य आणि गोष्ट करायला कदापि सांगू नका. एखाद्या पुरुषाने स्त्रीचा वेश धारण केला आहे असे लक्षात येताच सचल स्नान करावे लागते असे आपल्या शास्त्रात सांगितले आहे. हे दृश्य पाहणाऱ्याचा लगोलग अधपात होतोच, पण जो पुरुष हा वेश घेतो तो जन्मोजन्मी स्त्री म्हणून जन्माला येतो. म्हणून असले हे अनुचित कर्म आम्हाला करायला लावू नका. असे निंद्य कृत्य करून धन मिळवण्यापेक्षा आम्ही सकृत्याने सन्मार्गाने वाढेल तेवढे धन मिळेल असा आम्हाला पक्का विश्वास आहे. आमच्या दारातील विद्ये कामधेनू सोडून आम्ही असे निंद्य कर्म कधीही करणार नाही. खरोखर पित्याहून विद्या अतिशय श्रेष्ठ आहे. संकटात, अडचणी, प्रवासात ती मदत करते. विद्येमुळे मोठमोठे लोकांचेही विद्यावंत अतिशय नम्र होतात. ज्याला विद्या नाही तो पुरुष म्हणजे कोरडे पाषाण आहे, शपूट नसलेला पशु आहे, जिवंत असून मेलेला आहे. याने या पृथ्वीवर जन्म घेऊन आईला उगाच त्रास दिला, त्याचे तोंडही कधी पाहू नये असे आपल्या शास्त्रात सांगितले आहे. दोन्ही कुमारांनी अनेक तऱ्हेने राजाला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु राजहट्टापुढे त्याचे काहीही उपाय चालला नाही. मग राजाने अतिशय सुंदर व नवीन वस्त्र आणि अलंकार मागवले आणि सारस्वत पुत्र सोमवंताला स्त्रीवेश दिला. राजाज्ञेप्रमाणे हे दाम्पत्य सोमवारी संध्याकाळी सिमितिनीच्या शंकराच्या व्रताच्या पूजेच्या वेळेला औषध नगरीला आले. रंभा, उर्वशीपेक्षा सुंदर असणाऱ्या सिमितिनीने सर्व स्त्रियात श्रेष्ठ अशी कीर्ती सर्वत्र मिरवली होती. रेणुका, जानकी किंवा कृष्ण भागिनी, द्रौपदीसारखी ती सुद्धा अतिशय महान पतिव्रता होती. हे दाम्पत्य जेव्हा तिच्या समोर येऊन उभे राहिले त्याबरोबर सिमितिनी मनात असली. तिला अंतर्ज्ञानाने कळले की हे खरे दाम्पत्य नसून दोघे पुरुष आहे. म्हणून हे तिने शंकराची नेहमीप्रमाणे अतिशय मनोभावे प्रार्थना केली आणि शंकर पार्वती म्हणून या दोघांची पूजा केली. त्यांना भोजन दिले आणि संतुष्ट केले, वस्त्र अलंकार दिले आणि आपण काही आणलेच नाही अशा भावनेने शेवटी नम्रपणे नमस्कार करून त्यांना निरोप दिला. हे दाम्पत्य आता आपल्या घराकडे परत जाण्यासाठी निघाले होते आणि पुढे चालला होता आणि पती पुढे चालला होता आणि पत्नी मागे चालत होती. पत्नी नाना प्रकारचे कामुक हावभाव करून आपल्या पतीला जवळ बोलवत होती. आता जाता जाता रस्त्यामध्ये एक दाट रान लागले तेव्हा सुमेधाचा हात स्त्रीरूप असलेल्या सोमवंताने धरला आणि अतिशय व्याकुळ
स्वरात विनवले, पतिदेवा आता या दाट रानात आपल्याला हवा तसा एकांत आणि कामज्वरेने मी भयंकर त्रस्त झाले आहे. मला जवळ घ्या, माझी इच्छा पूर्ण करा. मी तुम्हाला खरोखर विनवत आहे. मी स्त्री झाली आहे. जरा माझ्याजवळ येऊन निरखून बघा. तेव्हा सुमेधा थोड्या रागाने आपल्या मित्राला म्हणाला, सोमवंता आता असली चेष्टा पुरे झाली. ही स्त्रीची वस्त्रे सोडून टाक आणि माझा मित्र म्हणून माझ्याबरोबर चल. त्याचे हे शब्द ऐकता स्त्रीरूपी सोमवंत मूर्छित होऊन पडला. सुमेधा मागे आला आणि म्हणाला, अरे तू आणि मी गुरुबंधू गुरुभाऊ आहोत, अर्गत ब्रह्मचारी आहोत. आज असली चेष्टा तुला का सुचत आहे? तेव्हा सोमवंत म्हणाला, अरे मी आता पहिल्यासारखा पुरुष राहिलो नाही. आता मला खरोखर स्त्रीरूप प्राप्त झाले आहे. खरोखर आता मी कामज्वराने तप्त झाले आहे. तेव्हा मला आता शांत कर. सुमेधा अतिशय आश्चर्याने सोमवंताकडे एकटक पाहत होता. सोमवंताने त्याला अतिशय दाट अरण्यात नेले. तेथे खूप मोठे मोठे वृक्ष आकाशाला भिडले होते. खाली गळून पडलेल्या पानाची शय्या आपोआप तयार झाली होती. अशा ठिकाणी सोमवंताने सुमेधाचा हात धरला व म्हटले, हे माझे कमंडलूसारखे मोठे मोठे स्तन बघ. माझ्या सुकुमार अशा अंगावर हात फिरवून बघ. माझा खरेच पती आहेस तू. मी तुझी पत्नी आहे. आता तू खरोखर माझा स्वीकार कर. अरे म्हणून सोमवंताने जवळ ओढून सुमेधाचे चुंबन घेतले. त्याच्या गळ्यात आपले नाजूक हात घातले, परंतु सुमेधाने ते झिडकावून दूर सारले. चल दूर हो, मला हे अजिबात पटत नाही. आपण दोघे गुरुभाऊ आहोत, गुरुबंधू आहोत. एवढी विद्या एकत्र अभ्यास करून आपण अतिशय कष्टाने आपण मिळवली आहे. तू पार विसरलास काय? मला नसता मोहात पाडू नको. अरे म्हणून सुमेधा सरळ पुढे चालू लागला, पण नाईलाज होऊन स्त्री रूप बनलेला सोमवंत त्याच्या मागून चालत निघाला. अतिशय सुंदर आणि सद्गुणी तरुणी एकांतात स्वतः पुढाकार घेऊन आपले कोमारी अर्पण करायला तयार असताना ज्याच्या मनोवृत्ती अत्यंत स्थिर राहते, जो त्या मोहात सापडत नाही, तो माणूस नव्हे तर प्रत्यक्ष शंकर आहे असे समजावे. त्याच्यापाशी सर्व तीर्थास्ते येऊन वास करतात. सभोवताली कुणीही नसताना एखाद्याला भरलेल्या धनाचा हंडा समोर दिसला आणि त्याने त्याला स्पर्श केला नाही, तर तो माणूस कसे शंकर आहे असे समजावे. अतिशय चांगले काम करणारा, सत्यवचनी, सर्व विद्यात अतिशय पारंगत असलेला माणूस जर अहंकार नसेल, तर गर्विष्ठ नसेल, तर तो माणूस म्हणजे शंकर आहे असे समजावे. आपल्याला पाहताच आपल्या धर्मावर घाव पडेल असा बोलणारा निंदकाच सुद्धा शब्द विसरून जाऊन त्याला आनंदच होतो. दुसऱ्याचे वाईट गुण, वाईट कर्म यांची माहिती असून जो त्याचा उच्चार दुसऱ्या कुणापाशी करत नाही, ज्याला हे सर्व चराचर गुरुरूपच आहे असे समजावे. जो केलेले सत्कर्म, तप किंवा दान कुणालाही कधीही सांगत बसत नाही, तो माणूस म्हणजे शंकर आहे असे निश्चित समजावे. जो मूर्ख आणि गुणी अशा दोन्ही व्यक्तीला सारखेच मानतो, कोणत्याही उपायाने आपली कीर्ती उगाच वाढवावी असे त्याच्या मनात येत नाही, आपल्याला विद्येचा जो कधी गर्व आणि डांगोरा पेटत नाही, आपल्या भोवती शिष्य समुदाय उगाच जमा करीत नाही, ज्याला खरोखरच एकांत आवडतो, तो माणूस म्हणजे शंकर आहे असे समजावे. निश्चित समजावे. काम, क्रोध, लोभापासून जो कायमचा मुक्त झाला आहे, ज्याची शंकराची चरणी कायमस्वरूपी भक्ती जडली आहे, धन आणि माती दोन्ही ज्याला एकाच योग्यतेचे वाटत आहे, खरोखरच असा पुरुष म्हणजे प्रत्यक्ष शंकर आहे असे समजावे. कवी श्री जर म्हणतात की अशा या ब्रह्मनंदात नेहमी मग्न होणाऱ्या पुरुषाच्या पायातील खडावा येऊन आपण राहावे असे वाटते. सुमेधा असाच एक उत्तम पुरुष होता. तो सोमवंताला म्हणाला, आपण आता प्रथम आपल्या गावी जाऊ आणि मग सर्व गोष्टींचा विचार करू. नंतर दोघेजण आपल्या गावी येऊन घरी आले. सुमेधाने आपल्या पित्याला घडलेला सारा वृत्तांत सांगितला. सोमवंताचा पिता हे सारे कळताच शोकाने अतिशय व्याकुळ झाला. त्याचा एकुलता एक लाडका पुत्र आता स्त्री झाला होता. त्याच्या घराण्याचा कुळाचा आता निर्वत झाला होता. मोठमोठ्याने रडत शोक करीत सारस्वत ब्राह्मण आपल्या राजाजवळ आला व त्याला म्हणाला, हे दुष्ट राजा, हे तू काय केलेस? माझी म्हाताऱ्याची आधाराची काठी, माझा एकुलता एक लाडका पुत्र, वेदशास्त्र संपन्न असणारा अतिशय सुचिरभूत ब्राह्मण, त्याला तू स्त्री बनवलंस. माझा फार निर्वश केला. तुला म्हणू तरी काय? सर्वच ब्राह्मणाच्या अशा तऱ्हेचे दुःखाचे शब्द ऐकून राजा विदर्भ खाली मान घालून म्हणाला, माझी खरोखरच मोठी चूक झाली. आम्ही त्यांना सोंग घ्यायला सांगितले, पण ते सोंग खरे ठरले. खरोखर शिवाची माया अद्भुत आहे. राजाने लगेच मोठमोठ्याने ऋषींना आपल्या नगरीत आमंत्रण दिले. अनेक वेदशास्त्र संपन्न असे ब्राह्मण बोलावले व त्यांना नम्र विनंती केली, केवढाही खर्च करा, पण मोठा यज्ञ करून आपल्या विनंतीने, तपाने सोमवंताला त्याचे पुरुषत्व परत प्राप्त करून द्या, तर माझ्या या दग्ध मनाला आता शांती मिळेल. ब्राह्मण म्हणाले, राजन, ही त्या सामर्थ्यशाली अशा ईश्वराची करणी आहे. आमच्या हातून त्यात कदापि बदल होणे शक्य नाही. मग राजाने स्वतःच देवीची आराधना सुरू केली. अतिशय कडक व्रत धरले. महायाग सुरू केले, यज्ञ याग सुरू केले. अशा तऱ्हेने 7 दिवस राजाने कडक उपोषण आणि यज्ञ महायाग सुरू केले. शेवटी देवी राजाला प्रसन्न झाली व म्हणाली, मी प्रसन्न आहे. तेव्हा आता तू तुझ्यासाठी वर माग. तेव्हा तो विदर्भ राजा हात जोडून नम्रपणे म्हणाला, देवी, या सोमवंत ब्राह्मणाला स्त्रीरूप प्राप्त झाले आहे, तरी तू याला या रूपातून मुक्त करून याला
पहिल्यासारखा पुरुष रूप करून दे. देवी म्हणाली, राजा मला सुद्धा हे करता येणार नाही, कारण सिमी तिने निस्सीम पवित्र आहे, शंकराची परमभक्त आहे. तिने आपल्या चरित्र्याने भक्तीने केलेला बदल पुन्हा बदलता येणार नाही. जो शिवभक्त आहे, जो शिवभक्त कोणाला आशीर्वाद देऊन देतो, कारण की सिमी तिने दोघांची पूजा शिव आणि पार्वती समजून केली होती, कारण ती शिवाची भक्त होती आणि पार्वतीची जी पूजा केली तर ती सोमवंत होता, तरी पण तो पुरुष होता, पण ते स्त्रीरूप झालं, कारण सिमी तिनेची भक्ती अपरंपार आहे. जो शिवाच्या प्रती दृढ भक्ती ठेवतो, दृढ विश्वास ठेवतो, त्याची भक्ती अपरंपार असते. शिव त्यांचे सर्व कामं निर्विघ्नपणे पार पाडतात, असे देवीने सांगितले. आता कुणाला सोमवंतामध्ये पुन्हा पुरुष रूप देता येणार नाही. आता तू असे कर, या सोमवंत रूपी स्त्रीचे सुमेधाबरोबरच लग्न लावून दे, कारण की सिमी तिने शिव आणि पार्वती म्हणून दोघांची पूजा केली होती, म्हणून हे पती पत्नी त्या रूपात होते. तर तू आता सुमेधाबरोबरच त्या तिचे पती आणि पत्नी म्हणून लग्न लावून दे. या सारस्वत कुमाराला वेदशास्त्र संपन्न असा अतिशय पुत्र होईल. एवढे बोलून देवी गुप्त झाली. राजाने लगेच सुमेधा आणि सोमवंताचा विवाह लावला. धन्य ती सिमी, तिचे कर्तृत्व प्रत्यक्ष पार्वतीला अन्य करावे लागले, पार्वतीला सुद्धा धन्य करावे लागले. पार्वतीला सुद्धा त्यात बदल करता आला नाही, कारण ती एवढी मोठी शिवभक्त सिमी तिने होती, म्हणून पार्वतीला सुद्धा त्यात कोणताही अजिबात बदल करता आला नाही. नंतर व्यास मुनींनी दुसरी गोष्ट सांगायला सुरुवात केली. अवंती नगरामध्ये फार पूर्वी एक ब्राह्मण राहत होता. त्याचे नाव होते मदन. तो अतिशय कामी असा पुरुष होता. त्या नगरात पिंगला नावाची एक अतिशय तरुण वेश्या राहत असे. तिच्याकडे हा ब्राह्मण नेहमी पडलेला असे. पिंगला वेश्येकडे करता त्याने आपले जन्मदाता आई बाप सुद्धा सोडले होते, आपल्या ब्राह्मणाचे कर्तव्य सुद्धा पार सोडले होते. आपल्या धर्मपत्नीकडे तर त्याचे लक्षच नव्हते. तो ब्राह्मण दिगोदिग पिंगला वेश्येच्या दारात नुसता पडलेला असे, दारू पीत असे आणि अधम असा मांसाहार करीत असे, आणि तो रात्रंदिवस वैश्विक दुःखात पडलेला असे. एकदा या सर्व जगाचा उद्धार करण्यासाठी पृथ्वीलावर सर्वत्र परत असलेले वृषभ नावाचे एक मोठे योगी पुरुष एक दिवस अकस्मात पिंगलेच्या घरी आले. तो शिवयोगी अचानक असा समोर येताच मदन ब्राह्मण आणि पिंगला वेश्या दोघंही अधीरतेने एकदम त्याच्याकडे धावले. त्या योगाचे त्यांनी विधिवत षोडोपचारे पूजन केले. उत्तम प्रकारचे अन्न तयार करून योग्याला जेवायला घातले. त्याला अनेक वस्त्र आणि अनेक दागिने दान दिले. नंतर अतिशय मऊ शय्या तयार करून त्यावर शिवयोग्याला निजवले आणि ते दोघंजण मिळून त्यांचे पाय चेपू लागले. एक दिवस राहून तो शिवयोगी अधून निघून गेला आणि आपल्याला खरोखरच प्रत्यक्ष शंकरच दर्शन देऊन द्यायला आले असे दोघांना मनात वाटत होते. अशीच काही वर्ष निघून उलटून गेली होती. कालांतराने मदन ब्राह्मण आणि पिंगला वेश्या दोघंही मरण पावली. त्या दोघांच्या हातून आतापर्यंत अनेक पापे घडली होती, तरी शिवयोगाच्या मनापासून पूजन केल्याचे पुण्य त्याच्याजवळ जमा होते. जो कोणी शिवपूजन करतो त्याचे पुण्य त्याच्याजवळ कायमस्वरूपी अक्षय राहते. जो कोणी शिवा मंदिरात जातो, शिवासमोर दिवा लावतो, अगरबत्ती लावतो, एक तांब्यात जल अर्पण करतो, बेलाच्या झाडाला पाणी अर्पण करतो, त्याचे हे पुण्य अक्षय राहते, कारण त्याचे हे पुण्य कधीही संपत नाही. असे हे शिवयोग्याच्या मनापासून पूजन केल्याने त्याचे पुण्य त्या दोघांजवळ जमा होते. त्यामुळे त्यांना परत मनुष्य जन्म मिळाला होता. दार्श देशात त्यावेळी एक राजा ब्रजभाऊ राज्य करत होता. त्याच्या आवडत्या पटराणीचे नाव होते सुमती. मदन ब्राह्मणाने सुमतीच्या पोटी जन्म घेतला आणि पिंगला वेश्येने कीर्तिमालिनी या नावाने महासती शिवभक्त अशा सिमितिनीच्या पोटी जन्म घेतला. मदन ब्राह्मण राणी सुमितीच्या गर्भात असतानाच त्याच्या सावेत्रा आया त्याच्यासारखा द्वेष करू लागल्या होत्या, कारण त्यांना अजून मूल झाले नव्हते. आणि पटराणी सुमितीला जर पुत्र झाला तर ती राजाची फार लाडकी होईल आणि राजा आपल्याकडे फार दुर्लक्ष करेल असे वाटून त्यांनी एके दिवशी संधी सांधून सुमितीच्या अन्नात विष मिसळून तिला खायला दिले. सवतीची इच्छा होती की सुमिती राणी मरून जावी, पण घडले काय वेगळेच. माय लेकराच्या अंगावर मोठे मोठे फोड उठले आणि त्यात सारखे रक्त आणि पू वाहू लागले, कारण की त्यांच्या मनात द्वेष आणि ईर्ष्याची भावना होती. म्हणून काम, क्रोध, मत्स्य, गर्व, अहंकार, द्वेष हे 6 वस्तू मनातून कधीही काढून टाका. जो दुसऱ्यांचे ईर्ष्या करतो तर त्याचं स्वतःचं कधीच भलं होत नाही. म्हणून दुसऱ्यांची चांगली तुम्ही मनात सेवा ठेवा, दुसऱ्याच्या प्रती चांगली भक्ती ठेवा, की दुसऱ्याचं अगोदर चांगलं हो, दुसऱ्यांसाठी कामना करा, दुसऱ्यांची काही इच्छा असेल ती देवाकडे मागा, म्हणजे भगवंत आपली इच्छा लवकर पूर्ण करतो. तशा या राणीने आपल्या सवतीसाठी विष कालवलं होतं, तर तिच्या स्वतःच्या अंगावर मोठमोठे फोडे उठली, त्यासारखे रक्त आणि पू सुद्धा वाहू लागले. राजाने देशोदेशीचे निष्णांत असे वैद्य आणून औषधी दिली, पण त्यामुळे काही केल्या तिला थोडा सुद्धा फरक पडेना.
छोटा बाळ दुःखाने एकसारखा रडत असे. आता या जखमांच्या वेदना सहन करण्यापेक्षा मृत्यू यावा असं त्या राणीला सुमितीला सारखे वाटत होते. बाळ एकसारखा रडायचा, त्यामुळे राजाला थोडी सुद्धा स्वस्त झोप लागत नव्हती. शेवटी तो राणीला आणि मुलाला कंटाळला. एके दिवशी दोघांना रथात बसून घोर अरण्यात सोडून आला. रथ परत नगरीत निघून आला. रानात अजिबात मनुष्य वस्ती नव्हती. तेथे वाघ सिंह हिंडत होते. बाळाला आपल्या कडेवर घेऊन राणी सुमती वेड्यासारखी त्या रानात इकडे तिकडे भटकत होती. तिच्या अनवाणी पायात काटे टोचत होते. तिने किती आक्रोश केला तरी जवळ कोणी ऐकायला नव्हते. प्यायला पाणी मिळत नव्हते. त्यात तिच्या अंगाच्या साऱ्या जखमा ठणकू लागल्या होत्या. शेवटी देवाला शरण जाऊन सुमिती राणी त्याला म्हणाली, हे कैलासपती, हे हरसाम सदाशिवाय, हे जगताला वंद असणाऱ्या शंकरा, नेहमीच तू सर्व भक्तांचे रक्षण करतो. भक्तजनांचा कैवारा घेणारा शिवा, तुझी मंगल कीर्ती त्रैलोक्यात सतत गात असते. तू विश्व व्यापून सर्वत्र उरलेला आहे. तू म्हणजे गुणाचा महान असा सागर आहे. तू या जगाचा गुरु आहेस. तू सर्व अगम्य अशी माया सांभाळणारा तू आहे. मग माझा हा अर्थ टाहो तुझ्या कानापर्यंत अजिबात नाही येत का? हे सदाशिवा, माझी तुला दया येत नाही का रे? मी आता काय करू? ह्या हिंस, वाघ, पशु, हिंशी मारलेले कान, माझे फोडून टाकणाऱ्या भयंकर आरोळ्या ऐकून माझी छाती भीतीने धडधडते आहे. आता मी कुठे जाऊ? कुणाला सांगू? तरी देवा, मला तू आता दुःखी. सुमितीचा आक्रोश ऐकून पशुपक्षी सुद्धा रडू लागले. नंतर ती जेव्हा मूर्छा येऊन जमिनीवर पडली, तेव्हा वृक्ष आणि पक्षी तिच्यावर छाया धरत असत. पक्षी आणि चोचीने पाणी आणून त्या बाळाला पाजीत असत. त्याच्या अंगावर शिंपडत असत. काही पक्षी गोड गोड फळांचा रस आणून बाळांच्या तोंडात घालीत असत. बनगाई आपल्या झुपकेदार आणि केसाळ अशा शेपटीने त्याला वारा घालीत असे. रात्री प्राण्यांपासून त्यांचे रक्षण करीत असे. अशा तऱ्हेने या रानात या सर्वांचा सहवासा झुपकेदार आणि केसाळ अशा शेपटीने त्याला वारा घालीत असे. रात्री प्राण्यांपासून त्याचे रक्षण करीत असे. अशा तऱ्हेने त्या रानात या सर्वांच्या सहवासात राणी व बाळ राहत होते. एक दिवस धष्टपुष्ट अशा चांगल्या बैलांवर माल टाकून व्यापारासाठी त्या रानातील रस्त्याने निघालेल्या एक वाणी त्याला दिसला. त्याच्या सोबतीने चालत चालत तो वेश्यनगरीला आले. तेथे एक वेश्य राजा राज्य करीत होता. त्याचे नाव होते पद्माकर. त्याने सुमितीला आपल्याकडे बोलवली आणि तिची सगळी हकीकत विचारली. सुमिती राणी अगदी पासून सर्व घडलेली हकीकत राजाला सांगितली. ते ऐकून पद्माकर राजाला फार वाईट वाटले. त्याच्या डोळ्यातून एकसारखे टपाटप अश्रू पडू लागले. कर्माची गती गहन आहे असे तो मनातल्या मनात स्वतःशीच म्हणाला. व्रजभाऊ सारख्या बलाढ्य राजाची असलेली पटराणी अनाथासारखी या वनात एकाएकी पडली आणि दीन होऊन शेवटी माझ्याकडे आश्रयाला आली. या घटनेला केवळ कर्मगती म्हणायची नाही तर दुसरे काय म्हणणार? राजाने सुमितीला आपल्या धर्मकन्या मानल्या आणि आपल्या राजवाड्या शेजारीच तिला राहायला एक जागा दिली. त्यानेही आपल्या राज्यातील निष्णाय वैद्य आणून उपचार केला, पण त्या उपचारांनीही ते पोट बरे झाले नाही. बिचारा राजपुत्र रात्रंदिवस नुसता तळमळत होता. शेवटी त्या व्याधीने राजपुत्राचा प्राण घेतला. शोकातिशाने सुमिती राणी मोठमोठ्याने रडू लागली. माझे अनमोल रत्न गेले कुठे म्हणून अतिशय शोक करू लागले. लगेच शेजारी पाजारी तिच्या भोवती जमा झाले. राजा पद्माकर तेथे आला. सर्वजण परोपकारीने तिची समजूत घालत होते, पण ती सारखी रडत होती. तेवढ्यात अचानक एक शिवयोगी तेथे आला. एखाद्याच्या भुकेने प्राण कासावीसा झाले असता खिरीचा समुद्र त्याच्या पुढे दिसावा किंवा एखाद्या दुर्लभाचे घर शोधत शोधत चिंतामणी स्वतः त्याच्या पुढे यावा असे वेळी तेथे असलेल्या सर्वांना वाटले. राजा पद्माकर अतिशय नम्रपणे पुढे आला, पण नंतर सुंदर आसनावर त्याला बसवून त्यांची मनोभावे पूजा केली. सुमितीची हकीकत शिवयोग्याने ऐकली. तिला गंभीरपणे सांगितले, हे मुली, आता शोक आवर. तू अशी उगाच का रडत आहेस? त्याचा तुझा असलेला संबंध संपला. तो आता या देहातून निघून गेला. तुझे पूर्वजन्माचे पुत्र, पती, जन्मदाता, पिता आता कुठे आहेत तुला माहीत आहे का? 84 लक्ष योनी प्रवास करताना फिरत फिरत तू येथे आली आहेस. त्या मागील जन्मातले तुझे सखे सोयरे अपता आता कुठे आहेत? तुझ्याकडे कुठून आले होते आणि आता कुठे गेले आहेत? मला सांग बरं. अशा तऱ्हेने तू पुन्हा आणखी जन्म घेशील. मग तू आता कोणासाठी शोक करत आहेस? आपण ज्या ज्या योनीत जन्म घ्यावा त्या ठिकाणाचा कुळाचा अभिमान मनात धरून प्राणी उगीच नाचतात, पण आपण या योनीत कोठून उत्पन्न झालो असा प्रश्न ते स्वतःला कधी विचारत नाही. हा तुझा पुत्र तू कोठून आणलास ते सांग बरं. आणि मृत्यू होऊन तो कोठे गेला तुला माहीत आहे का? तू कुठे आहे आणि तू हे जमलेले सर्व लोक मृत्यूनंतर कुठे जाणार आहेत हे सांगता येईल का? आणि पुढच्या जन्मात कोणत्या योनीत जन्म घेणार आहे तुला माहीत आहे का?
आत्मरूपी शिव हा एकच फक्त शाश्वत आहे आणि मानव हे शरीर अगदी क्षणभंगुर आहे, नाशवंत आहे, शरीर अगदी नाशवंत आहे. असले शरीर नष्ट झाले म्हणजे तू शोक करतेस, हे करणं बरोबर आहे का? हे तू स्वतःला मनालाच विचार आणि मग मला सांग. आत्मा अविनाशी आहे, तो कुणाचा भाऊ नाही, तो कुणाचा पुत्र नाही, कोणत्याही नात्यात बांधलेला नाही. ज्या शरीराकरता तू शोक करत आहे तर आता तुझ्या पुढे पडले आहे, मग आता शोक कशाचा करायचा? तळ्याच्या, नद्याचा किंवा सागराच्या जळात अनेक लाटा उसळतात, फुटतात, लगेच नष्ट पावतात. त्याप्रमाणे हे आपले जीवन फक्त मृगजळ आहे. हे सत्य कसं होईल? चित्रातल्या वृक्षाखाली छायेसाठी कोणी कधी बसला आहे का? चित्रातल्या अग्नीने कुणाचे घर जळाले आहे का? चित्रातल्या दुधडीने वाहणाऱ्या नदीत कुणी वाहून गेलं आहे का? विचार करून तू मला सांग बरं. वंद्याश्रीच्या पुत्राने कधी द्रव्य आणून भीष्माची कन्या मारुतीला अर्पण करून गंधर्व नगरातले वराड या प्रसंगी आणून कुणी लग्न कधी लावले आहे का? वाऱ्याच्या अतिशय भव्य मंडप शिवून, वायूचा मजबूत मोठा जोर देऊन, त्याने घट्ट बांधून दिशाच्या दिव्य भांड्यात आकाशाची अप्रूम अशी फुले कोणी भरली आहेत का? कासवाच्या दुधाला चांगले तूप करून त्या तुपात मृगजळातले मासे आपल्या हातातील मशाली बुडवतात आणि ते आपल्या पायात चाण बांधून नाचतात. तो नाच जन्मदा व्यक्ती मोठ्या आनंदाने पाहतात. असे कधी कुठे झाले आहे का? चित्रातले चोर चोरी करून कुंडले आणतात. जे जितके सत्य आहे तेवढेच प्रपंच म्हणजे माया आहे, म्हणजे दिसणारे सर्व खोटे आहे. मग जे मुळात खोटे आहे, मग त्यांचा शोक कशासाठी करायचा? आपले शरीर म्हणजे रोगाचा भांडार आहे, अनेक प्रकारच्या कृमी कुटकाचे माहेर आहे, केशरूपी वृक्षाचे जंगल जेथे माजलेले आहे. आपले शरीर म्हणजे पापाचा समुद्र आहे, भ्रांतीचे आकाश आहे. भूत आणि मांस आणि रक्त आणि यांनी शरीरातले अस्थिची मोळी लिपला आहे, भोवतालून कातडी लावून मोठ बांधले आहे. मातेचा बेटाळ आणि पित्याचे रेत यापासून शरीर निर्माण झाले आहे. हे शरीर मुळाचेच अपवित्र आहे, असत्य आहे. अपवित्र शरीर गोमित्राने म्हणजे एका सामान्य पशुच्या मूत्राने संपूर्ण शुद्ध होते. वस्त्याने जरी डोक्यावरील सर्व केस कापले तरी ते शुद्ध कसे होणार? शंकराला जो प्राणी मनोभावे शरण जात नाही ते कायम असे जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये पुन्हा पुन्हा येत राहतात. म्हणून शंकराचे विश्वास आणि दृढ विश्वासाने त्यांना शरण जावे, म्हणजे शंकर त्यांचा सहजासहजी साथ देतो. त्यांना कधीच मुक्ती मिळत नाही. जो शंकराचे भक्त नाही त्यांना मुक्ती मिळत नाही. हे सुमिती, तुझे मागील जन्मातले पती कोठे आहेत? स्मरण करून मला सांग बरं. असा हा सर्व मायेचा खेळ आहे, तेव्हा तू आता सर्व ताबडतोब सावध हो. आपले शरीररूपी घर त्रिगुणाचे चांगले 5 वास आहे आणि बांधले आहेत. याला कोठून आणि केव्हा अग्नी लागेल ते सांगता येत नाही. हे शरीररूपी वस्त्र केव्हा जीर्ण होईल, फाटून कुजून किंवा त्यांचे तुकडे तुकडे होतील. त्यांचा ऋणमधू आपल्यापासून केव्हा संपेले कळत नाही. मृगंजळ किंवा मार लागलेला स्वप्नातले राजे जसे खोटे असतात तसे शरीर सुद्धा खोटे आहे. पण पृथ्वीवरील सर्व पापी लोक संपत्ती, धन, धान्य, पुत्र यासारख्या सामान्य नष्ट होणाऱ्या गोष्टीची इच्छा करत असतात. खरे म्हणजे दूरपर्यंत वाहणाऱ्या गंगेत 2 लाकडं कधी कधी एकत्र येतात, थोडा वेळ एकत्र राहतात आणि पुन्हा वेगळे होऊन जातात, 2 दिशांनी निघून जातात. तसा हा आपला संसार आहे. आणि पृथ्वीवर जन्म घेतलेले स्त्री पुरुष थोडा वेळाकरता एकमेकांच्या जवळ येतात आणि काही काळ एकत्र संसार करतात आणि संबंध तोडून या जगातून निघून जातात. मोठ्या वृक्षावर कितीतरी पक्षी येतात, काही काळ असल्याने ते बसतात, काही दुसऱ्या झाडावर उडून जातात. आपली झालेली मुलं म्हणजे असे तात्पर्याने असलेले आलेले पशु आहेत. एखादा प्रवासी उन्हातून काम केल्यामुळे श्रमून आला की वृक्षाच्या छायेत विश्रांतीसाठी थोडा वेळ बसतो. ऊन संपले की त्या झाडाखालून उठून पुढे चालू लागतो. त्याचे भाऊ आणि नातेवाईक त्या झाडाखाली क्षणभर असलेल्या पांथस्थाप्रमाणे असतात. मायेचा प्रपंचरूपी वृक्षावर जीव आणि शिव हे 2 पक्षी असेच बसलेले असतात. त्यापैकी शिव हा एक पक्षी नेहमी सावध चित्ताने बसलेला असतो. जीव पक्षी मात्र प्रपंच वृक्षावर लागलेली मोहून टाकणारी विषयरूपी फळे पाताच भुलून जातो. फळांच्या मोहामध्ये स्वतःलाही विसरून जातो आणि मग स्वतःचा त्यावर जन्म मरण्याचे फेरे गुंपत राहतो. त्यापैकी एकदाच पुण्यवान सद्गुरूला शरण जातो. शिव पक्षी होऊन शंकराची मनोभावे भक्ती करतो. मायेच्या विषयासागरामधून तो तरुण जातो. जो शिवाप्रती दृढ भक्ती करतो तो शिवाजवळच राहतो. त्या शिवयोग्याने असे निरूपण ऐकल्यावर भारावलेली सुमिती मुलांच्या प्रेताजवळ उठली आणि तिने त्या योग्याचे पाय धरले. मग गहिवरलेल्या आवाज ती अगाला म्हणाली, तू म्हणजे साक्षात शंकर आहे. खरोखर तुझे अगाध आहे. भक्ताच्या रक्षणाकरता प्रत्येक शिव तुझ्या रूपाने येथे आलाय असे मला वाटत आहे. आता तुला योग्य जे वाटेल ते कर. मग त्या योग्याने सुमितीला मृत्युंजय मंत्र सांगितला. नंतर आपल्या हातात भस्म घेऊन त्यावर मंत्र घातला आणि भस्म सुमितीला तिच्या सर्व अंगाला लावायला लावला. सुमितीने तसेच करताच रंभा, उर्वशी, अप्सरा सुद्धा अतिशय सुंदर दिसू लागली. मग परत शिवयोग्याने मृत्युंजय मंत्राने भस्म
भस्म पवित्र करून त्या बाळाच्या सर्व अंगाला लावले. त्याबरोबर मृत पडलेले बाळ जिवंत झाले. म्हणून जो कोणी आजारी असेल घरात तर 108 वेळा सकाळ संध्याकाळ मृत्युंजय मंत्र जपावा आणि त्याची भस्म त्या आजारी व्यक्तीला लावे, म्हणजे त्याचा आजार पण बरा होईल. हा मृत झालेला हा मेलेला बाळ जिवंत झाला मृत्युंजय मंत्रामुळे. मृत्युंजय मंत्रामध्ये खूप ताकद आहे, खूप पॉवर आहे. मृत्युंजय मंत्र कोणता आहे? ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्युर्मोक्षे मामृतात. या मृत्युंजय मंत्राचा सकाळ संध्याकाळ जप करा. आईने आपल्या मुलांसाठी करा, बायकोने आपल्या नवऱ्यांसाठी करा, सासू सासऱ्यांसाठी करा. कोणी दुसरं आपल्या फॅमिलीमधून कोणी आजारी नाही आहे आणि शेजारी कोणी आजारी असेल तर त्या शेजाऱ्यासाठी आपण कामना करा, आपण दुवा करा, आपण त्याच्यासाठी प्रार्थना करा. आपण या बाजूला कोणी आजारी झालेलं आहे तर त्याच्यासाठी शिवापुढे त्याचं नाव घेऊन दिवा लावा आणि त्या व्यक्तीला चांगलं करा. असं शिव मंदिरात जाऊन प्रार्थना करा, नाही तर आपल्या देवघरामध्ये त्या व्यक्तीसाठी दिवा लावा, तर ते पुण्य आपलं अक्षय राहतं आणि आपले जे कामं होणार नाहीत ते कामं होतील. कारण आपण बाजूच्या शेजाऱ्यासाठी आपण प्रार्थना केली आहे, म्हणून भगवंत सर्वात पहिले आपल्याला प्रसन्न होईल. म्हणून असा हा मंत्र मृत्युंजय मंत्र जपा आणि असा उपाय कोणी आजारी कुठं आहे माहीत पडलं असेल, खूप काही त्याला आजारपण आहे, त्याच्यासाठी एक दिवा तरी लावायचा. तर असा हा मृत्युंजय मंत्र खूप पॉवर आहे म्हणून. आणि तोही 32 लक्षांनी युक्त असा सुंदर बनला. त्या मृत व्यक्तीला सुद्धा, त्या मृत बाळाला मृत्युंजय मंत्राचे भस्म मृत पडलेल्या सर्व बाळाच्या अंगाला लावली. तो बाळ असा सुंदर असा बनला. मग योग्याने सुमितीला नियमितपणाने शंकराचे ध्यान आणि उपासना करायला सांगितली. परीस लागल्याबरोबर ज्याप्रमाणे लोखंडाचे सोने होते तसे शिवयोग्याच्या कृपेने राणी सुमिती आणि तिचा बाळ दोघं अत्यंत निरोगी अतिशय सुंदर बनले. शिवकृपेने राणी सुमिती आणि बाळाला मिळालेला प्रसाद पाहून राजा पद्माकर आश्चर्यचकित झाला. गुरुमंत्राची महती सर्वांना कळली. फक्त आपला गुरु आपल्याला मृत्यू आणि भय यांच्यापासून संरक्षण देऊ शकतो. आता सर्वांना समजले होते. जे गुरुचरणावर नित्यंत श्रद्धा ठेवतात, त्याने सांगितल्याप्रमाणे आचरण करतात, धन धान्याला कधीही कमी पडू देत नाही, कधीही अनिष्टकारक संकट येत नाही. ते फक्त शिवमुळे, शिवपूजन केल्यामुळे, शिवाच्या या कथा ऐकल्यामुळे आपल्या बाळाला राणी सुमितीने शिवयोग्याच्या पायावर घातलं. मृत झालेला बाळ जिवंत झाला आणि त्या आईने त्या शिवयोग्याच्या पायावर त्या आपल्या बाळाला घातला आणि म्हणाली, गुरु महाराज, माझ्या शरीरावरील कातड्याचे जोडे करून तुमच्या पायात बी घातले तरी माझे झालेले तुमचे उपकार फिटणार नाहीत. आपली आमच्यावर सदोसदी अशीच कृपा राहावी, अशी मला आशीर्वाद द्या. तेव्हा शिवयोग्याने तथास्तु म्हटले. सुमिती, तुझ्या पुत्राला उत्तम आरोग्य दीर्घ आयुष्य लाभेल. जो ही कथा ऐकेल त्याला आरोग्य, दीर्घ आयुष्य, धन धान्य सर्व काही प्राप्त होईल आणि जे जिथे जातील तिथे त्यांची कीर्ती संपूर्ण त्रिभुवनात पसरेल. शेवटी त्याला शिवपदाची प्राप्ती होईल. आजपासून याचे नाव भद्रायू म्हणून ठेवतो. तुला दिलेल्या मृत्युंजय मंत्राचा जो कोणी जप करेल, या हा अध्याय जो कोणी ऐकेल त्याला कुठल्याही गोष्टीची कमी पडणार नाही. मृत्युंजय मंत्राचा जप मात्र निष्ठा ठेवून न विसरपणे देता सदोसदी करत राहा. इतके बोलून शिवयोगी तेथेच गुप्त झाला. त्यामुळे सुमिती गुरुचरणावर लीन झाली. पद्माकर राजाला तर आता फार आनंद झाला ना. आपल्या सुनय पुत्रापेक्षा सुमंत पुत्रावर भद्रायूवर जास्त प्रेम झाले, ज्याचे सर्व प्रकारचे लाड आनंदाने पूर्ण करीत होता. 8व्या वर्षी राजा पद्माकराने आपला पुत्र सुनयू आणि सुमिती पुत्र भद्रायू आणि यांची मौजी बंधन केले. दोघांना सारखे अलंकार घातले आणि दोघांना एकाच गुरुकडून सारखेच उत्तम प्रकारचे शिक्षण सुद्धा दिले. भद्रायू आता 12 वर्षाचा झाला. तो स्वभावाने अतिशय सुशील होता. आपल्या आईची सेवा करण्यासाठी नेहमी तत्पर राहत होता. एके दिवशी अकस्मात पुन्हा एकदा मागचा शिवयोगी सुमितीच्या घरी आला. सुमिती आणि भद्रायू धावत त्याच्या पुढे स्वागतासाठी गेले. आनंदाश्रूने दोघांनी त्यांचे चरण धुतले. केसरूपी वस्त्राने स्वच्छ पुसले. स्नेहाचा सुगंध त्याच्या चरणांना लावला. गुरुला प्रदक्षिणा घातल्या. त्यांची षोडोपचारे पूजा केली. अतिशय आनंदाने फार मोठा सोहळा केला. सुमिती म्हणाली, गुरु महाराज, तुमच्यामुळे मी आज पुत्रवती म्हणून मानाने जगत राहत आहे. मग शिवयोग्याने भद्रायूला उत्तम प्रकारे नीतिशास्त्र शिकवले, श्रुती पुराण सांगितले, तसेच सदैव नीतीने वाग असे सांगितले आणि गुरुवर पूर्ण श्रद्धा ठेव. गाय, ब्राह्मण, प्रजा आपल्या मुलांप्रमाणे पालन कर. सर्व प्राणी मात्र शंकर भरलेला आहे, तू नेहमी आठवण ठेव. स्वधर्माने नेहमी वाग. वर्णाश्रमाचे चांगले प्रकारे पालन कर. मनामध्ये पूर्ण विचार केल्याशिवाय कोणतीही गोष्ट करू नको. शब्द दुसरा कोणाला लागणार नाही, कोणाचं मन दुखणार नाही असं बोलायचे. शत्रू कोण आणि मित्र कोण हे सारखे ठेवायचे. आपली प्राप्ती किती आणि खर्च किती आहे याचा विचार करून व्यवहारामध्ये वागत जा. आपली शक्ती किती आहे, आपले सेवक कसे आहे, आपल्याला जीवनात यश मिळाले आहे का अपयश मिळाले आहे याचा नीट विचार ठेव. घरी किंवा दारात आलेले सर्व अतिथी, देव, मित्र, आपला स्वामी, सर्व अग्निहोत्र, पशी, शेती, धन, विद्या
या सर्वांकडे बारकाईने लक्ष ठेव. लहान वयाचे मूल, पत्नी, शत्रू, सेवक, रोग, कौटुंबिक गोष्टी सर्वांकडे लक्ष ठेव. फार मोठी हानी होते हे नीटपणाने लक्ष दिले नाही तर फार मोठी हानी होते हे लक्षात ठेव. तसेच जगातील ज्ञानी लोक ज्या मार्गाने नेहमी जातात त्या मार्गाने स्वतःचा, आई वडील, पुरुषांची निंदा कधी करू नको. त्यांचं नेहमी सेवा कर. दारात आलेला जो काही व्यक्ती असतो तो कधी खाली हात न जाये. आनंदाने अन्नदान कर. शंकरासाठी म्हणून सर्वांना नेहमी अन्न वस्त्राचे दान करीत राहा. दुसऱ्याला तू स्वतः होऊन कधी त्रास देऊ नको. गो ब्राह्मणाचे रक्षण कर. दुसऱ्याची निंदा, वादविवाद करणे सोडून दे. भगवान शंकराचे आपल्या मनापासून सदसदी स्मरण करत राहा आणि मौन पाळल्यासारखे राहत जा. चांगलेपणाने वागत जा हे पक्के लक्षात ठेव, असे शिवयोग्याने त्या मुलाला सांगितले. ज्याप्रमाणे आपण किंवा अन्य कोणी केलेल्या वमनाकडे पाहून त्यापासून तोंड फिरवतं त्याप्रमाणे दुसऱ्याला दिलेले असलेले धन आणि दुसऱ्याची असलेली स्त्री पाहून तुला तुझ्या मनातून वाईट वाटू देऊ नको. म्हणजे मनोभावे दुसऱ्याचे असलेले धन आणि दुसऱ्याची असलेली स्त्री पाहून तुझ्या मनातून मनातून भाव वाटू दे. नेहमी मनोभावे साप्रसिंग संगीत शिवपूजा करत जा. नेहमी शास्त्र पुराणे ऐकत जा. पवित्र स्नान, होम, जप, अभ्यास, पंचयज्ञ, गाय, ब्राह्मण यांची रोज पूजा करणे. शिवगुणाचे नित्यनेमाने श्रवण करणे. शिवलीला अमृताच्या कथा पठन करणे. श्रवण, मनन, चिंतन करणे. या ठिकाणी कधी तू आळस करू नको. आपल्या पत्नीसह आनंदाने वैश्विक सुखाचा उपभोग घे, पण परस्त्रीकडे चुकून कधीही पाहू नकोस. शत्रूला जरूर शिक्षा कर, पण साधू संतांच्या ठिकाणी नम्रपणाचा भाव ठेव. संसारात कोणाचाही मत्सर हा फार मोठा शत्रू आहे, म्हणून कोणाची कधीही हेवा करू नको. मत्सर करू नको. कोणाशी ईर्ष्या करू नको. दुर्जनांना तुझी शक्ती दाखव. सज्जनांना मात्र नेहमी नमस्कार कर. आपल्या अंगाच्या अहंकाराने सर्व पृथ्वीवरची राज्य तू कर जिंकून घे. निर्हानाने सर्व ब्राह्मणांना आपले कर. तुझी वाचा नेहमी शिवस्मरणात दंग राहू दे. दान करण्याने दोन्ही हाताचे सार्थक होऊ दे, असे शिवयोग्याने सांगितले. यात्रा करण्यासाठी किंवा देवदर्शनाला जाण्यासाठी चालून जाण्याचे दोन्ही पायांचे सार्थक होऊ दे. शिवध्यानासाठी रोज न चुकता बसत जा. संताने प्रेमाने आलिंगन देऊन तुझी त्वचा अतिशय पवित्र होऊ दे. पुराणे ऐकून तुझे दोन्ही कान पवित्र होऊ दे. शिवाचे मंगल पवित्र रूप पाहताना दोन्ही नेत्र सार्थक होऊ दे. शिवनिर्माल्याच्या आपल्या नाकाच्या सतत वास घेत जा. जो शिवनिर्माल्याच्या नाकाने वास घेतो त्याला कधीही कोणताही रोग होत नाही. आणि अशा रीतीने आपले सर्व इंद्रिय नित्य शिवभजनी लाव. कोणी दीन, अज्ञानी, अनाथ तुझ्या राज्यात आढळला तर त्याच्यावर सदैव कृपा कर. ईश्वरावर नेहमी प्रेम ठेव. संतांशी सतत मैत्री ठेव. जे देवांना कधी मानत नाही त्यांना तू नेहमी उपेक्षा कर. दररोज नियमित आहार कर. नियमित झोप घेत जा. शिकार करताना सुद्धा नेहमी नीतीचे पालन करत जा. विद्या, मैत्री, पुण्य, स्मृती, उत्साह, धैर्य आणि दान हे सर्व नेहमी वाढत असते. आपली संपत्ती, जगलेले आयुष्य, आपला झालेला गृहकल, संभोग, खाल्लेले औषध, सत्कर्म, मंत्र, दिलेले दान आणि मान झालेला अपमान ही सर्व नेहमी आपल्या स्वतःच्या मनात ठेवत जा. आणि अतिशय दुष्ट, नास्तिक, धूर्त आणि चोर तसेच जार कर्म करणारे, सतत विचल मनोवृत्तीचे, अतिशय कपटी असे लोक तू आपल्या दारात कधीही येऊ देऊ नको. सतत दुसऱ्याची निंदा करणारे, शिवभक्तांना त्रास देणारे, कायम दारू पिणारे, आपल्या गुरुला छळणारे, कृतज्ञ आणि धर्माला न पालन करणारे असे जे कोणी असतील त्यांचे दर्शन तू कधी घेऊ नकोस. आपली पत्नी, पैसा आणि पोटचा पुत्र यांच्यात आसक्तीने कधी गुंतू नको. आपला संसार करून कमलपत्राप्रमाणे अलिप्त राहा. वडील, बंधू, छोटे बंधू, नातेवाईक, सासू, सासरे, स्वतःची माणसे याबद्दल नेहमी आपल्या मनात सादर प्रेम ठेवत जा. वाटेल तशी विषयाची आपल्या मनात तू कधीही आसक्ती ठेवू नको. नेहमी रुद्राक्ष अंगावर घालत जा. कपाळी त्रिपुंड भस्म घालत जा. ओम नमः शिवाय मंत्राचा जप करायचा आणि त्यांच्या माळा करून आपल्या डोक्यावर, गळ्यात, दंडात रुद्राक्ष घालून हातात सदैव भांजत जा. जरी प्राण गेला तरी कधीही शिवाची पूजा सोडू नको. असा समग्र उपदेश करून शिवकवच आपल्या अंगाभोवती कर वेष्टून घ्यावे याचे ज्ञान शिवयोग्याने भद्रायूला दिले. तसेच आपल्या सर्व अंगाला भस्म लावले म्हणजे रणांगणात लढताना शत्रूची भीती राहणार नाही असे सांगितले. मृत्यूपासून मृत्युंजय मंत्र आपले रक्षण करतो. मार्गात विघ्न आणणाऱ्यांचा काही विचार न करता वध करावा. सोमवार व्रत, शिवरात्री व्रत, प्रदोष व्रत विधियुक्त नेहमी आचरण करावे. शंकराचे आणि विष्णूचे कीर्तन नेहमी कुठे चालू असते तेथे ध्यान देऊन मनापासून ऐकावे. ग्रहणाच्या काळामध्ये भोजन करू नये. व्याधिपात, वैदुद्ध, संक्रमण, महापर्व, कुयोग, श्राद्धदिन अशा दिवशी वैश्विक सुख कधी करू नये. सत्पात्री दान दिले म्हणजे आयुष्य वाढते, पण जर अपात्री दान दिले मात्र दारिद्र्य येते. शाश्ववचन होते तेव्हा तेही तू लक्षात ठेव. वेद, शास्त्र, पुराणे गुरुमुखाने किंवा ब्राह्मणाच्या मुखाने मनोभावे ऐकावे. कोणी जर तुम्हाला कथा ऐकवत असेल तर ते मनोभावाने ऐकावे. दान दिल्याने देणाऱ्यास फार पुण्य मिळते आणि जो कथा तुम्हाला ऐकवतो त्याला त्याचेही पुण्य तुम्हाला खूप मिळते. पण जो पूजेला पात्र नाही त्याची पूजा केली
तर पूज्य व्यक्तीचा अपमान होतो. त्यामुळे भयंकर असा दुष्काळ, भय आणि मरण अशा आपत्ती राज्यामधील जनतेवर वळवतात. खोल डोहात उडी टाकणे, जे श्रेष्ठ पुरुषांबरोबर मनोमध्ये वेर धरणे, बलवानाबरोबर स्पर्धा म्हणजे आपल्याला अनर्थाला आमंत्रण दिल्यासारखे होते. नुसती सुवर्ण कडी आणि सोन्यात केलेल्या दानांनी शोभत, नुसती कुंडले घालून कान शोभत नाही, तर नित्यनेमाने शिवगुणगान, शिवकथा, शिवलीला अमृताचे कथन श्रवण करण्याने शोभतात. हे सतत ध्यानात राहू दे. ज्याचे बोलणे अतिशय गोड आहे, ज्याची पत्नी दिसायला खूप सुंदर आहे, पतिव्रता आहे, जो खूप अतिशय श्रीमंत आहे, तो मनाने उदार आहे, त्याचे जीवन धन्य होय. त्याच्या मागच्या जन्माच्या पुण्याईमुळे त्याला पत्नी श्रीमंत मिळते, त्याची पत्नी त्याला चांगली देखणी मिळते आणि त्याचे काही जन्माचे पुण्य असेल म्हणून त्याची पत्नी खूप गोड बोलते. ज्याचे काही जन्मी, ज्या पतीचे काही जन्म, त्याच्या कोणत्या ना कोणत्या जन्मामध्ये त्याचे पुण्य जमा असेल तर त्याला पत्नी सुंदर, सुशील, गोड बोलणारी मिळते. हे सत्य आहे किंवा हे सत्य सांगण्याचे जसे सदोसदी घेतलेले असावे, विद्येसाठी सदोसदी दान देत असावे, विपत्ती येईल त्यावेळी मनात धैर्य धरावे, वादविवाद बोलून नेहमी यशस्वी व्हावे, युद्धात अतुलनीय असा पराक्रम करावा, याचकांना कधीही रित्या हाताने विनमुख पाठवू नये, ब्राह्मण, मित्र, पुत्र यांच्यासह आनंदाने पोटभर जेवण घेणे म्हणजे उत्तम भोजन झाले असे समजावे. कोठेही जाताना हत्ती घोड्याच्या लवाजम्या रस्त्यावरून जात जावे. शिवलिंगाची पूजा होत नसेल तेथे स्वतः जाऊन त्या शिवलिंगाची पूजा करावी. अनाथ माणसाच्या प्रेताच्या दहनाविधी स्वतःहून करण्यासारखे मोठे पुण्य नाही. जो कोणी अनाथ आहे तर त्याचा दहनाचा पूर्ण खर्च त्याने करावा, हे खूप मोठे पुण्य आहे, हे नेहमी लक्षात ठेवावे. ब्राह्मणाचा द्वेष करण्यासारखे दुसरे पाप नाही, हे खरे आहे. संतांचा सहवास नेहमी मनापासून आनंदाने लुटावा, उगाच कोणावर संताप करू नये. दुसऱ्याच्या सुखाने स्वतः हर्षभरीत व्हावे. चांगल्या गोष्टी ऐकण्यात नेहमी सौख्य मानावे. असे जो वागतो तो शंकराचा खरा भक्त असतो, हे तू पक्केपणाने जाणून घे. हे सर्व पृथ्वीवरची चकाकणारी रत्ने फुकट आहेत. या पृथ्वीवर फक्त 4 रत्ने सर्वश्रेष्ठ आहेत. आपण जे खातो ते अन्न, पितो ते पाणी, बोलत असलेली आपली चांगली वाणी, औदार्य, ही 4 रत्न सर्वात श्रेष्ठ आहे. कुणाचे कधी उणे काढू नये. श्रेष्ठांचे नेहमी आशीर्वाद घ्यावे. आपल्या मागील जन्माच्या पाप पुण्याईप्रमाणे भाग्य किंवा दुर्भाग्य या जन्मात आपल्या वाटेला येत असते, म्हणून स्वधर्म कधी सोडू नये. पूर्वी आपला शत्रू असणारा जरी असला तरी, मित्र झाला तरी त्यावर विश्वास टाकू नये. आई ज्याप्रमाणे आपल्या पोटातील गर्भाला जपते त्याप्रमाणे अत्यंत काळजीपूर्वक प्रजेचे पालन करावे. आपला गुरु सदाशिव एकच आहे असे सतत समजावे. संपत्तीचा आणि विद्येचा गर्व कधी करू नये. माणसाची शोभा म्हणजे प्राप्त झालेले स्वरूप असते. स्वरूपाचे अलंकार हे त्याच्या ठायी असलेले सद्गुण असतात. गुणाचे अलंकार म्हणजे मिळवलेले ज्ञान असते. ज्ञानाचे भूषण म्हणजे केलेली क्षमा आणि शांती असते. कायम लक्षात ठेवा. शील, विद्या, पैसा, राज्य, तप, तारुण्य ह्या 8 गोष्टी स्वतःला कधीही थोडासुद्धा अहंकार येऊ देऊ नये. अशा प्रकारे शिवयोग्याने भद्रायूला उत्तम प्रकारे सर्व उपदेश केले आणि जे जे उपदेश भद्रायूला दिले ते उपदेश आपल्याला सुद्धा योग्य आहे. शिवयोग्याने केलेल्या उपदेशाप्रमाणे या जगात जो पालन करेल त्याला सर्व सुख विनयास्त प्राप्त होते. या अध्याय स्वतः प्रत्यक्ष कैलासनाथ वास्तव्य करीत आहे. या अध्याय स्वतः शिव आहे. या अध्यायाचे जो कोणी मनापासून पारायण करतो, कोणाला ही कथा ऐकवतो, कोणाला शेअर करतो, या ही कथा वाचतो, सांगतो, पारायण करण्याचे त्याला 100 कोटी रुद्र अभिषेकाचे पुण्य मिळते आणि 1000 गाई ब्राह्मणाला दान केल्याचे पुण्य या अध्याय ऐकणाऱ्याला मिळते. या अध्यायाचे पारायण करणे म्हणजे साक्षात शंकराला प्रदक्षिणा घालणे होय. हा अध्याय ऐकणे म्हणजे साक्षात शंकराला आपल्या हृदयामध्ये स्थापित करण्यासारखे आहे. जो अशी पारायणे नित्यनेमाने करेल त्याला यशस्वी निश्चित लाभेल. ही कथा म्हणजे साक्षात शिव आहे, हिमालय पर्वत आहे. भक्ती ही त्याची कन्या महान शक्ती देवी पार्वती आहे. हे पार्वतीचे पाणी ग्रहण करून शंकर येथे श्वर गृहीच राहिला आहे. या पुढील कथेत भद्रायूवर शिवयोगी कृपा करील ही कथा मी तुम्हाला सांगितली आहे. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला ही माझी शिवलीला अमृतामधली 7वी कथा साक्षात शिवाची आवडली असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझी ही कथा ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा आणि माझा आत्मविश्वास वाढवा. शालिनी भक्तिसागर कथा हे पण माझं चॅनल आहे, तर त्या चॅनलला बी सबस्क्राईब करावे, लाईक करावे. तिकडे पण कथा छान छान राहतात, तर त्या चॅनलला बी सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका आणि माझा आत्मविश्वास नक्की वाढवा. जय श्री महाकाल. मृत्युंजय मंत्राचा जप रोज करा.